मागे दिल्लीला गेलो होतो तेव्हा तिथले फेमस छोले भटुरे खाल्ले होते. पहाडगंज भागातले सीताराम दिवानचंद आणि राधेश्याम सुभाष कुमार. ते खाऊन मला कळालं की लोक दिल्लीच्या छोले भटुऱ्यांचं नाव का घेतात. आधी मला वाटायचं छोले भटुरे म्हणजे छोल्याची रस्सा भाजी आणि मोठ्या आकाराची पुरीच असते. साधारण महाराष्ट्रात छोले भटुरे असेच देतात. पण नाही हो, चटपटीत थिक ग्रेव्ही असलेले चणे किंवा छोले, पनीर स्टफ केलेले मैद्याचे भटुरे, त्यासोबत आवळा किंवा गाजराचं लोणचं, मिरच्या आणि लस्सी. हे कॉम्बिनेशनच एवढं भन्नाट लागतं ना. पुण्यात कोणीतरी सांगितलं की छोले भटुरे खायचे असतील तर भारती विद्यापीठच्या मागच्या साईडला एक छोटंसं रेस्टॉरंट आहे, राजू अंकल के छोले भटुरे म्हणून. तिथे जाऊन बघ. मग काय, लगेच निघालो. खरं सांगू का, पहिल्यांदा जेव्हा मी हे रेस्टॉरंट पाहिलेलं तेव्हा माझा अपेक्षाभंग झालेला. मला वाटलेलं त्यापेक्षा हे रेस्टॉरंट छोटं वाटत होतं. पण म्हटलं इतकं फेमस आहे आणि गर्दी पण दिसतीये तर काहीतरी बात असेलच की राव. इथे संध्याकाळी कार पार्किंग करायला जागा मिळणं मुश्किल आहे बरं. शक्यतो टू व्हीलरवर या. इथे 110 रुपयाला फुल आणि 80 रुपयाला हाफ छोले भटुरे मिळतात. आम्ही 110 रुपयाची प्लेट घेऊन आलो. विशेष म्हणजे ती ठेवायला जागा मिळाली एवढं नशीब आमचं बलवत्तर होतं. सिटिंग अरेंजमेंट वगैरे प्रकार नाहीये बरं. इथे तुमची प्लेट ठेवायला टेबल मिळणंच मोठी गोष्ट आहे. प्लेट बघूनच मात्र तोंडाला पाणी सुटलं होतं बॉस. मस्त लाल लाल ग्रेव्ही असणारे छोले, 2 भटुरे. या भटुऱ्यात काही पनीरचं स्टफिंग वगैरे नव्हतं. त्यासोबत गाजराचा हलवा, मिरची, कांदा. भाई वाह, एक घास घेऊनच मनातल्या तक्रारी निघून गेल्या. बाकी ॲम्बियन्स वगैरे काही का असे ना हो, टेस्ट भारी आहे. हां, तर तुम्ही म्हणाल दिल्लीसारखे टेस्ट आहे का? नाही आहे, वेगळी आहे जरा, पण भारी आहे. जास्त भूक नसेल ना, दोघात ती एकच प्लेट घ्या, 110 रुपयेचवाली. ती प्लेट पण तुम्हाला पुरून जाईल कारण क्वांटिटी खूप आहे. एकदा तुम्ही पण ट्राय करा छोले भटुरे आणि आम्हाला सांगा तुम्हाला कसे वाटले. हां, आता दिल्लीसारखे छोले भटुरे इथे पुण्यात कुठे मिळतात का? तुम्हाला माहीत असेल तर आम्हाला नक्की सजेस्ट करा.